बघा आता नवीन चॅप्टरला स्टार्ट करतो आपण, त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन नवीन चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. आता ह्याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये काय विचार करणार आहे की पूर्णपणे आपण बेसिक शिकणार आहे. सर्वात पहिले जे ऑलरेडी मी बेसिक मॅथ मध्ये घेतलेले आहेत त्याच गोष्टी परत एकदा रिपीटेड होतील, जेणेकरून तुम्हाला रिकनेक्ट करता आले पाहिजे, पण ते व्यवस्थितच करता आले पाहिजे. ठीक आहे, चला. ग्रॅव्हिटेशन मध्ये पहिला एक सायंटिस्ट आला, त्याचं नाव होतं गॅलिलिओ. हा जो गॅलिलिओ याने असं सांगितलं की प्रत्येक ऑब्जेक्ट जे आहे, प्रत्येक ऑब्जेक्ट पृथ्वीकडे जाणार आहे, मोशन पूर्ण करणार आहे, पृथ्वीकडे जाणार आहे आणि विथ कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन जाणार आहे. कसं जाणार आहे? कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन. त्याने काय प्रेडिक्ट केलं? ऑल ऑब्जेक्ट ट्रॅव्हल्स टुवर्ड्स अर्थ विथ कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन. कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन त्यांनी मग त्यासाठी एक गोष्ट घेतली. त्याने असं म्हटलं, जर व्हॅक्यूम घेतलं, व्हॅक्यूम म्हणजे जिथे एअर रेजिस्टन्स नाही, तिथं मी दगड पण घेतला आणि फर घेतला, फर म्हणजे पीस सोडलं तर काय दोनचे दोन्ही एकाच वेळेस पुसते, हे त्यांनी सांगितलं. म्हणजे मासवर काही डिपेंड राहिला का? एक तर कापूस होता आणि एक दगड होता, दोघं पण 100% जर एअर रेजिस्टन्स असेल तर काय होईल? दगड खाली येईल, जो तो आहे तो उशिरा पोहोचणार आहे. पण त्यांनी कंडिशन काय दिली? जर व्हॅक्यूम घेतला तर तुम्हाला या गोष्टी होतील. क्लिअर आहे? सेम मासचे असेल तर तुमचे दोघं पण सोबतच पोहोचतील, हे कंडिशन दिलं होतं गॅलिलिओने. ते सेम तर तुम्हाला तर फील झालं होतं. न्यूटन भाऊ बसला होता झाडाखाली, डोक्यावर सफरचंद. त्याला तोच प्रश्न पडला होता की सफरचंद डोक्यावर का पडला? तर गॅलिलिओने सांगून दिलं होतं कुठे येणार आहे? जमिनीवर जाणार आहे. त्याने वाचलं नव्हतं. कळालं का? गॅलिलिओने काय सांगितलं होतं? प्रत्येक ऑब्जेक्ट कुठे जाणार आहे? पृथ्वीकडे जाणार आहे, पण कॉन्स्टंट ऍक्सेलरेशनने येणार. ठीक आहे. काय त्याचं नाव? प्लुटो काहीतरी, ट्रिलिओ. ते सायंटिस्टचं नावच उच्चार त्यांनी स्पेलिंग मध्ये गडबड होते. असो, त्या सायंटिस्टचं नाव पहिलं नव्हतं घेऊ. त्याने असं सांगितलं जिओसेंट्रिक. काय सांगितलं त्यांनी? जिओसेंट्रिक आहे. जिओसेंट्रिक म्हणजे काय? टेलिओ. जिओसेंट्रिक म्हणजे काय? अर्थ कुठे आहे? सेंटरला आहे. अर्थ ऍट अ सेंटर अँड ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड इट. यांनी काय सांगितलं? अर्थ कुठे आहे? सेंटरला आहे, मग बाकी प्लॅनेट. आणि आता जर आपण बघितलं, मी तर पृथ्वीवर आहे, सूर्य कुठं? पश्चिमेला, पूर्वेपासून निघतो आणि पश्चिमेकडे जातो. मग काय लक्षात आलं तुम्हाला? पृथ्वी कशी आहे? स्टेबल आहे. सूर्य त्याचं काम करतोय. हे त्यांनी बघितलं. आपण जे बघितलं तेच त्यांनी पण बघितलं. त्यांनी लगेच डोकं लावलं की पृथ्वी थांबलेली आहे, सूर्य फिरतय. मग त्यांनी सांगितलं काय? जिओसेंट्रिक म्हणजे काय? अर्थ कुठे आहे? सेंटरला, अर्थच्या भोवती तो रिव्हॉल्व करतो. असं कोणी सांगितलं? प्लुटोने. ठीक आहे. नंतर आला सायंटिस्ट, नंतरचा जो पुढचा सायंटिस्ट आहे म्हणजे आपला माणूस तर अगोदरचा माणूस भयानक घ्या, आर्यभट्ट. माहिती ना? आर्यभट्टने सांगितलं नाही, इट्स अ एलिओसेंट्रिक. नाही, हे अगोदर सांगितलं, याच्या अगोदर यांनी सांगून गेलेला एलिओसेंट्रिक. पण आपण भयानक माणसं आहे, जोपर्यंत योगा होत नाही तोपर्यंत आपण ध्यानावर नाही. योग भारताचा आहे. अमेरिकेत गेलं तर लोक योग म्हणतात, योगा म्हणायला लागले, मग भारतात वाढलेलं लागलं, भारी योगा करायला पाहिजे. तसंच आर्यभट्टाने काय सांगितलं? इट्स अ एलिओसेंट्रिक. म्हणजेच काय? सन ऍट अ सेंटर अँड ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड इट. सनच्या भोवती रोटेट करतात. हे कोण सांगितलं? आर्यभट्ट. आर्यभट्टाची स्टोरी अशी सांगितली जाते, आर्यभट्टाचं अॅक्युरेशन कॅल्क्युलेशन एवढं खतरनाक होतं, एकदा चुकून तो एका नाण्यावर उभा राहिला. तो म्हटला की आज हा तारा एक नाण्याने खाली सरकला, पण तो ऍक्च्युअली एक नाण्याच्या वरती बसलेला होता. जिथं दिसणार ना, मी जर याच्यावरती गेलो तर मला अंतर वेगळं असेल. मी का म्हणेन इथं खाली आलो, तर
तसं त्याचं काय एवढं भयानक होता आर्यभट्ट. नंतर आला तुमचा कोपर्निकस. याच्यामधून फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, जसं की यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केला, प्लुटोने काय सांगण्याचा प्रयत्न करा, आर्यभट्टाने काय सांगण्याचा प्रयत्न करा, कोपर्निकसने काय सांगण्याचा प्रयत्न करा. कोपर्निकसने सांगितलं परत एकदा एलिओसेंट्रिक मॉडेल मांडलं त्यांनी, मॉडेलच दाखवलं. यांनी एक्सप्लेन सांगितलं की एलिओसेंट्रिक आहे आणि मॉडेल बनवून दाखवलं की नाही एलिओसेंट्रिक आहे. पण त्या काळामध्ये फॉरेन मध्ये बायबलचा खूप मोठा म्हणजे ख्रिश्चन धर्माचा प्रसार झालेला होता आणि ख्रिश्चन धर्मामध्ये हे होतं काय जिओसेंट्रिक. येशूने काय सांगितलं होतं, इट्स अ जिओसेंट्रिक. मग काय येशू बोलला, देव बोललाय, देवापेक्षा तू जास्त अक्कल आहे का? नाही, त्याला तेच प्रश्न विचार, तू जास्त अक्कल आहे का? तर नाही, असंच एलिओसेंट्रिक नाही नाही, देव बोलला ऐकतो का? ऐकत असेल तर ठीक, मग तुला फाशी देऊन टाकली का फाशी. हा भाऊ बदलला नाही, भाऊ म्हणे जे आहे ते आहे, तुझं यश बोलो कोणी बोलो, पण एलिओसेंट्रिक तर एलिओसेंट्रिकच आहे हे त्यांनी प्रूव्ह केलं. तर कोणी कोपर्निकसने. एरिस्टॉटल नंतर आला. एरिस्टॉटलने सांगितलं ते पण एलिओसेंट्रिक आहे, पण बघितलं एरिस्टॉटलने एलिओसेंट्रिक जर अट्ट धरला तर काय होतं, लटकवतात ते लोक. मग त्यांनी सांगितलं नाही नाही नाही, यशू बोलले बरोबर बोलले, पण यशू बोलले ते चुकच बोलतो, ते काय टेन्शन घ्यायचं नाही. इट्स अ एलिओसेंट्रिक. वाचला ते कॉमा माहिती ना तुम्हाला, मराठीमध्ये जर कॉमा दिला त्याचा अर्थ बोलून जातो, तसंच त्यांनी केलं, मग तो वाचला. त्याचं आपलं काही ज्ञान त्याने कोपर्निकसने एलिओसेंट्रिक सांगितलं आणि बिचारा वाचला. नंतर एक सायंटिस्ट आहे, त्याचं नाव आहे ब्राहे. हा जो ब्राहे, या ब्राहेने काय केलं, ऍस्ट्रॉनॉमर तो ऑब्झर्व करतो बिचारा, बघत होता तारे, सगळे तारे बघून तो काहीतरी लिहित बसला होता, असं लिहून ठेवलं होतं सगळे ऑल ऑब्झर्वेशन. रिगार्डिंग स्पेस. फक्त ऑब्झर्वेशन केलं आणि गचकला तो, ऑब्झर्वेशन करून गचकून गेला होता. मग त्याचा स्टुडंट होता, ज्याचं नाव तुम्ही ऐकलंय, त्याचा स्टुडंट होता केपलर. त्यांनी म्हटलं सरांनी एवढं केलेलं आहे, ऑब्झर्वेशन केलेलं आहे, मग त्यांनी कॅल्क्युलेशन केलं आणि मग त्यांनी त्या कॅल्क्युलेशनच्या बेसिसवर, ब्राहेच्या कॅल्क्युलेशनच्या बेसिसवर केपलरने 3 आणि तुम्ही 10th ला पाठ पण केले 3 लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. कोणाच्या बेसिसवर केलं त्यांनी? ब्राहेने जे दिलं होतं, ऑब्झर्वेशन केलं होतं, त्या कॅल्क्युलेशनचा यूज केला आणि केपलरने 3 लॉ दिले. आपण त्यात म्हणतो केपलरचे 3 लॉ. एक ब्रीफ हिस्ट्री आहे ग्रॅव्हिटेशनच्या रिगार्डिंग. हो, महत्वाचा माणूस राहिला. ज्या माणसाच्या नावावर आपण शिकणार आहे तो आहे तुमचा न्यूटन तात्या. न्यूटनने सांगितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो फंडामेंटल फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ फंडामेंटल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ फंडामेंटल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ फंडामेंटल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे तुमचा? फंडामेंटल फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुमचा फंडामेंटल फोर्स आहे. आणि सांगितलं म्हणजे त्यांनी असं सांगितलं ऑल ऑब्जेक्ट अट्रॅक्ट टुवर्ड्स इच अदर. आणि आपण काय समजून घेतलं? त्याने काय सांगितलं होतं? सफरचंद पडला, डोक्यावर पडला, काबर पडला. तर त्याने हे नव्हतं सांगितलं, यांनी हे सांगितलं होतं की सगळे ऑब्जेक्ट एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. सगळेचे सगळे ऑब्जेक्ट तुमचे एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. हे कोणी सांगितलं? न्यूटनने. आपण काय धरलं? सफरचंद, पृथ्वी. दुसरं आपल्या डोक्यात राहिलं नाही. म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट कोणाकडे अट्रॅक्ट केली? पृथ्वीकडे. पण त्याने काय सांगितलं होतं? प्रत्येक ऑब्जेक्ट एकमेकांकडे अट्रॅक्ट. म्हणजे की आमच्या दोघांमध्ये अट्रॅक्शन आहे, याच्यामध्ये माझ्यामध्ये अट्रॅक्शन आहे, हे वहीचं पान आणि माझ्यामध्ये अट्रॅक्शन आहे, याचं माझं अट्रॅक्शन आहे, सगळं अट्रॅक्शन चालू आहे. याला म्हटलं, हे दिलं होतं त्यांनी, सगळ्यांमध्ये अट्रॅक्शन होतं. तुम्ही 10th ला पहिला चॅप्टर होता तुमचं ग्रॅव्हिटेशन, बरोबर की नाही? त्या ग्रॅव्हिटेशन मध्ये काय सांगितलं होतं त्यांनी? ग्रॅव्हिटेशन मध्ये असं सांगितलं की ग्रॅव्हिटेशन मध्ये तुम्हाला क्वेश्चन होता विराट आणि सौरभचा. विराट आणि सौरभच्या एक्झाम्पलचे 3 क्वेश्चन होते. सांगितलं होतं दोघं बिचारे बेंचवर बसले,
दोघं एकमेकांकडे अट्रॅक्ट होत आहेत. स्मूथ सरफेस वगैरे असे क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलं होतं, आठवतं का ते? मग ते विराट आणि सौरभ मध्ये किती अट्रॅक्शन, विराट आणि बॅच मध्ये किती अट्रॅक्शन आहे, विराट आणि अर्थ मध्ये किती, सौरभ आणि अर्थ मध्ये किती, सगळ्यांमध्ये अट्रॅक्शन काढत होते तुम्ही. ते होतं तुमचं न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. समजलं? मग पुढचा जो माणूस आहे ज्याचं नाव ऐकून तुम्ही नेहमी आदर्श घेतात आणि आपण अभिमानाने पण म्हणतो, तो काय आईन्स्टाईन आहे का? म्हणतो आपण नाही म्हणत सर आम्ही, आम्हाला काय माहिती आईन्स्टाईन कोण आहे. आईन्स्टाईन, आईन्स्टाईन काय म्हणतात त्यांनी स्पेस अँड टाइम, स्पेस अँड टाइम मधलं रिलेशन दिलं त्यांनी असं आहे का, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज क्रिएटेड, आणि कशामुळे झाला हे सांगितलं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशामुळे तयार झाला हे सांगणारा कोण आहे? आईन्स्टाईन. या भाऊचं काय आऊ, कसा तयार झाला याने सांगितलं, का तयार झाला. का तयार झाला याचं सांगताना त्याने असं सांगितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डिपेंड्स ऑन कर्वेचर ऑफ ऑब्जेक्ट. कर्वेचर ऑफ ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टचं कर्वेचर कसं आहे हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. हे झालं तुमचं ब्रीफ हिस्ट्री ग्रॅव्हिटेशनच्या रिलेटेड. सगळ्या वस्तू पृथ्वीकडे अट्रॅक्ट होतात त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटी. प्रत्येक वस्तू पृथ्वीकडे अट्रॅक्ट होत असेल तर त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटी. एकमेकांकडे जर अट्रॅक्ट होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याला काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. चल आता आपण बेसिक मॅथच्या रिलेटेड काही गोष्टी चर्चा करणार. जसं मी असं म्हटलं, हा तुमचा इक्विलॅटरल ट्रायंगल दिसते का तेवढी साईज? ओके. याच्यामध्ये मी काय म्हटलं, असं हे सेंट्रॉइड म्हणतो ना आपण याला, या पॉइंटला काय म्हणतो आपण? सेंट्रॉइड. काढले आपण, आता आठवत नाही म्हणून मी सांगतो. आता का तुम्ही सांगता? नाही नको सर. हा हे असतं इथलं जे अंतर आहे ते किती असतं? a/√3. जर यांची साईज जर a असेल तर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे a/√3. इथं पण किती राहील? a/√3. हे पण किती राहील? a/√3. नाही कळालं? लागणार आहे पुढे. ए मी आता असं म्हटलं, हा तर सेंट्रॉइड आहे पण हे अंतर काढलं. कळालं कोणतं अंतर आहे? हे परपेंडिक्युलर आला. हा कुठून गेला होता? कॉर्नर मधून ना, हे कुठून गेला? परपेंडिक्युलर. हे जे अंतर असतं ते असतं a/√3. a/√3. हे किती होऊन जाईल? a/ नाही कळालं. ठीक आहे. नेक्स्ट हे अंतर काढायचं. ए किती होईल? नाही सर भयानक असतं सर, अवघड असतं सर. √3/, अरे 60 डिग्री राहील ना. 60 डिग्रीच्या साईडच्या अपोजिट साईड काय असतं? √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूस असतं. झालेलं काय असं? मे बी झालं असं सर. थोडस वेगळं टेन्शन सर. हर्षदा तसं काय आता काही नाही, तसं काही नाही आपलं. ओके. हर्षदाला काही टेन्शन नाही तर आपल्याला पण टेन्शन आलं नाही पाहिजे. हे काय? हे काय दिसतं तुला? स्क्वेअर. अरे वा तुला हुशार तर. हा ए ए ए ए बरोबर. हर्षदाने बरोबर ओळखला. मला वाटलं हर्षदा ते पण ओळखतं. हे अंतर किती होईल? हे अंतर किती होईल? अरे तू बघत होते काल? किती होईल? नाही सर आठवत नाही सर, सॉरी सर. हा a√2.
मी त्याला √2 म्हणतो, चालेल ना? √2 टाइम्स बनेल ना? नाही, समजून घ्या ना. मुलं आहे देवाघरची, फुलं असतात, आम्ही कसे नाजूक. हे अंतर किती असेल? हे नाही सर, सांगायचं नसतं. अर्ध येणार आहे हो, बधीर. √2 याच्या अर्ध आहे. अर्ध कसं सॉल्व्ह करतो माहिती ना? हे बाय √2 होतो. येतं का नाही, आठवतं का नाही? बघितलं, आम्ही लय भयानक आहोत, एवढे भयानक तुम्ही विचार करू शकत नाही. कळलं का? हा. किती वाद चित्र. हे काय? एक्झाम. अरे तुझ्या घरच्यांनी डायरेक्ट पार्टी द्यायला लाव. आज सरांनी उत्तर दिले एक्झाम स्क्वेअर डायरेक्ट. जे बाकी तू नाही बोलले का? मग मंद आहे तो, मंद आहे तो. मग इथून इथपर्यंत किती? हे एक घर सोडून किती असतं? आठवलं काही? हे असं घेतलंय आपण, डिस्टन्स म्हणून घेतलंय. हा, किती असतं? अरे पाठ केलं रे. एक घर सोडून किती असतं? तर ते तुम्ही पाठ केलं, आम्ही थोडी. आम्ही केलं का? केलं का बच्चा? केलं का? केलं? यस, बच्चांनी केलं. बच्चांनी आता माझं कानात येऊन सांगितलं √3 आहे. √3 आणि हे किती असतं? ऑपोजिट साईडचं किती असतं? 2a असतं. आणि जर मी म्हटलं इथून इथपर्यंत किती आहे? हा जो पार्ट आहे हे बनतं माझं इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे हे किती बनतं? हे. कळालं? हे समजलं? नक्की समजलं? जाऊ मग पुढे. त्याच्यानंतर माझ्याजवळ असणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. माझ्याजवळ असणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला होता कॅपिटल G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. असं काहीतरी होता, बरोबर की नाही? ज्याच्यामध्ये तुम्ही एकदम हुशार असल्यासारखे म्हणत होते F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय? m1 m2 इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द, असं तुम्ही काहीतरी म्हणत होते, बरोबर की नाही? असं तुम्ही म्हटलं तुम्हाला खूप आनंद झाला. मग तुम्ही म्हटले F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? m1 आणि m2. या कन्सेप्टवर क्वेश्चन कसं बनणार ते बघू आपण. आता मी काय म्हटलं, अर्षदा मला बोलली सर हे घ्या, जर मी कॅपिटल M घेतला तर म्हणतो बरोबर. याचे जर 2 तुकडे झाले, याचे काय झाले? 2 तुकडे झाले. एक छोटा होऊ शकतो, मोठा होऊ शकतो, इक्वल होऊ शकतो. मी असं म्हटलं एक छोटा मोठा झाला असं काही तुकडे झाले असेल तर मला किती साईज करू की मला फोर्स कसं भेटलं पाहिजे? मॅक्झिमम साईज ऑफ लिफ्टिंग टू गेट मॅक्झिमम फोर्स. म्हणजेच काय कळालं? हे जे 2 तुकडे झाले यांच्या दोघांचा प्रोडक्ट जो आहे तो जर जास्त आला तर फोर्स काऊन जाईल? जास्त. या दोघांचा प्रोडक्ट काय आला पाहिजे? मला जास्त आला पाहिजे. जर काय भेटे मला फोर्स मॅक्झिमम. एवढं तर कळतंय ना? मग मी असं ऍझम्पशन केलं. मला अर्षदा बोलली होती असं ऍझम्पशन केलं तर चालले का? 10 किलोग्राम 10 किलोग्राम त्याचे तुकडे केले मी. आता तुकडे तर मी किती करू शकतो? एक 1.5 आणि दुसरा किती होईल? 8.5. पॉसिबल आहे ना? एक काय होऊ शकतं? मी म्हटलं 2.3 म्हटलं तर दुसरा किती होईल? 7. हे तो कळतंय ना? काही होऊ शकतं ना? 1.25 आहे तर तुम्ही काय 8.75. दुसरा तुकडा जो आहे 8.7. काही होऊ शकतो. तुकडे किती पण कसे पण होऊ शकतात. तर आपण असं मी घेतलं 10 किलोग्राम आहे. मग मी काय केलं? मी म्हटलं एक तुकडा झाला 1 किलोग्रामचा, दुसरा झाला 2 किलोग्रामचा, तिसरा झाला 3 किलोग्रामचा आणि चौथा 4 किलोग्राम आणि 5 किलोग्राम. मग तुम्ही म्हटले एक तुकडा झाला असेल तर दुसरा किती असला पाहिजे? 9 ना? 2 असेल तर किती झालं पाहिजे? 8. 3 असेल तर किती झालं पाहिजे? 7. 4 असेल तर किती झालं पाहिजे? 6. 5 असेल तर किती झालं पाहिजे?
आणि यांच्या दोघांचं काय करायचं आपल्याला? मल्टिप्लिकेशन. ज्याचं मल्टिप्लिकेशन जास्त त्याचा फोर्स जास्त. किती होतंय? 9. किती होतंय? 16. किती होतंय? 21. किती होतंय? 24. किती होतंय? काय कळालं? काय कळालं? कोणाचं जास्त आहे? म्हणजे काय कळालं? म्हणजे हाफ जर पार्ट केला, हाफ पार्ट केला, इक्वल हाफ पार्ट केले, मी इक्वल हाफ पार्ट केले, तर फोर्स विल बी मॅक्सिमम. फोर्स मला मॅक्सिमम करायसाठी माझे ते दोन तुकडे कसे करायचे? इक्वल मध्ये करायचे. काय डाऊट आहे? समजलंय? पुढची कन्सेप्ट आता काय बघायचं आपल्याला? इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर वर चर्चा करायची. काय बघा, मी पहिले तक्ता काढून घेतो, कारण की तुम्ही हुशार होऊन तुम्ही स्वतःच पोपटावर बसाल. आरशदा सुद्धा तुम्हाला आरशदा मंद वाटत असली, पण आरशदा मंद नाही, ती अभ्यासाला लागली. आरशदा अभ्यासाला लागली का नाही? मग लोकांना अभ्यास करत नाही असंच वाटतं तुझ्याबद्दल, पण मला पूर्ण गॅरंटी आरशदा ही अभ्यासाला लागलेली स्टुडंट आहे. ठीक आहे. आर होता तेव्हा एफ होता. 2r असताना किती? 3r असताना किती? r/2 असताना किती? r/3 असताना किती? चल हे असं म्हणतो, असं म्हटलं. √2r असताना किती? √3r असताना किती? 1/2r असताना किती? 1/3r असताना किती? 1/√2r असताना किती? 1/√3r असताना किती? हे आपल्याला प्रश्न पडलेला आहे. फोर्स किती होईल? ठीक आहे. तुम्हाला पोपटावणी बोलायचंय? बोलता येतं ना पोपटावणी? यस. हा, मग मी काय म्हटलं, एफ इज डायरेक्ट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय? आर स्क्वेअर ना. मी एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवतो, नंतर आपण डायरेक्ट लॉजिक लावणार. मी काय म्हटलं, F2 बाय F1, तर काय लिहिणार? R1 बाय R2. R1 का बरं? कारण की इनव्हर्सली. चला, R1 किती आहे? R आहे ना. R2 किती आहे? 2r आहे. त्याचा काय करायचा? स्क्वेअर आहे. F2 F आणि F1 काय? F आहे. मग R गेट कॅन्सल, म्हणजे काय म्हटलं? 1/4 इंटू काय? F2 बाय F. देअरफॉर F2 बरोबर काय? 1/4 टाइम्स ऑफ F. 1/4 टाइम्स ऑफ F. काय कळालं? काय कळालं? कळालं असं. जो न्यूमरेटरला होता ना, 2 कुठे आहे? न्यूमरेटरला आहे. हा 2 कुठे आहे? असं एवढं कळालं. मग मी म्हटलं मल्टिप्लायर कुठं होता? न्यूमरेटरला. मल्टिप्लायर कुठं होता? न्यूमरेटरला. क्लिअर आहे. मल्टिप्लायर जर न्यूमरेटरला असेल, त्याला घेऊन जायचं डिनॉमिनेटरला. काय करायचं? त्याला घेऊन कुठं जायचंय? डिनॉमिनेटरला. डिनॉमिनेटरला घेऊन त्याचं काय करायचं? असं एवढं सिंपल कन्सेप्ट आहे. कळालं का? डिनॉमिनेटरला जाऊन काय करायचं? स्क्वेअर. जसं की इथं काय होता? 2 होता. कुठे आहे? न्यूमरेटरला. कुठे नेलं? डिनॉमिनेटरला. त्याचा काय केला? स्क्वेअर केला. काय झालं उत्तर? मग F/4 झालं ना. हे लॉजिक कळालं का नाही? सिमिलरली जर डिवायडर असेल, मल्टिप्लायर जो आहे तो कसा आहे? डिवाइड मध्ये गेला. मल्टिप्लायर जो आहे तो कुठं आहे तुमचा? आता डिवायडरला आहे. डिवायडरला असेल तर कुठे घेऊन जायचं? आता न्यूमरेटरला न्यायचं आहे. न्यूमरेटरला नेऊन काय करणार? त्याचं काय करायचं? स्क्वेअर पोच आहे ना, कारण की आर स्क्वेअर आहे ना. डिवायडरला असेल तर न्यूमरेटरला न्यायचं, न्यूमरेटरला जाऊन काय करायचं? त्याचा स्क्वेअर करायचं. न्यूमरेटरला असेल तर डिनॉमिनेटरला यायचं आणि त्याचा स्क्वेअर करायचा. डिनॉमिनेटरला असेल तर न्यूमरेटरला यायचं, त्याचा स्क्वेअर करायचा. कळालं? सिंपल लॉजिक आहे. डायरेक्ट उत्तर आलं पाहिजे. जमेल का आता? हा कुठे आहे? कुठे न्यायचं आहे? डिनॉमिनेटर. त्याचं काय करायचं आहे? मग काय झालं? F/4. कुठे आहे? कुठे न्यायचा? किती होईल? कुठे कुठे जाईल? किती होऊन जाईल? √2 आहे ना. √2 चा स्क्वेअर काय होऊन जाईल? 2. √3 चा स्क्वेअर काय होऊन जाईल? म्हणजे किती झालं? हा कुठे आहे? कुठे जाईल? त्याचा म्हणजे काय म्हटलं? अरे बाय कुशार बोललं. हा किती पटकन? हा बाबू समजलं. सिंपल आहे.
हे डायरेक्ट गोष्ट आली पाहिजे. कॅल्क्युलेशन मध्ये हेच देतात तुमचा 2r केलं तर किती, ते त्यांच्यासाठी आहे. आपल्यासाठी हा लॉजिक आहे. मल्टिप्लायरला होता डिनॉमिनेटरला गेला, डिनॉमिनेटरला जाऊन स्क्वेअर झाला. बाकी जर तुमचं स्किल आहे, तुम्हाला करायचं का नाही करायचं, माझं काम होतं मी तेवढं सांगितलं, नाही तर मग सॉल्व्ह करत बसा प्रत्येक क्वेश्चन. पण